का रे तुझ्या बापाला जमलं नाही ते तू काम करणार होय? हा अरे लाकडं फोडणं आणि इट्टल इट्टल करी चिपळ्या वाजवण्याच्यात लई फरक आहे. पाटील एका भाकरीसाठी 3 मन लाकडं फोडून घेताय. माणूस आहे ना माणूस. आईला या महाराजाची लई चालली या कलम करून टाकेल समजलं. पाटील मार असलं तरी माणूस आहे म्या. यापुढे अन्याय खपून घेणार नाही सांगून ठेवतो. अरे कर्मा कर्मा काय काय करायला काय लागला? अरे चोखा बरं झालास तू आला. तुझ्या पोराला समजून सांग नाही तर. पाटील मागे सरा माझ्या डोक्याला झिंजून येतात. आता लई वेगळा घडाल माझ्या हातनं. अरे 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 पोरा काय करायला काय लागलास तू? अरे थोरा मोठ्यास हे असं वाईट ओंगाळ बोलू नये रे. पाटील पाटील पाया पडतो तुमच्या लेकरावर दया करा. सांग सांग समजून सांग याला. हा सांगतो लई उपकार झालं. अरे असं काय करतोयस? आपल्यापेक्षा गुराढोरांचं आयुष्य तरी लई चांगलं. पोरा अरे इट्टलाच्या किरपीनं समजा ठीक होईल रे बाळा. इठ्ठल 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 कसला आलाय देव. त्या देवाला जरा बी भक्ताची दया नाही. बाबा बाबा तुमच्या इठ्ठलाला कधी जाग येणार हो? नाही नाही तुमचा देव पण दगडाचा आणि त्याचं काळीच पण दगडाचंच. अशी उष्टी खरकटी खाऊन किती दिवस जगणार आपण? आपल्यापेक्षा कुत्र्या मांजाचं आयुष्य चांगलं आहे का? का तुमच्या इठ्ठलानं मला या हीन जाती जन्माला घातलं? काय जन्माला घातलं का? अरे बाळा देवानं या जाती नाही निर्माण केलेला. माणसानं स्वार्थाच्या पायी ह्यो जातीभेद निर्माण केला. तुला सांगतो लेकरा विठ्ठलाची भक्ती कर. अगदी मनापासून भक्ती कर. तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल लेकरा. अरे विठ्ठलच आपला पाठीराखा आहे. विठ्ठल 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 कारभारी विठ्ठल 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 कारभारी विठ्ठल 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 कारभारी विठ्ठल विठ्ठल. सोयरा तू कवा आलीस? आत्ताच आले. इठ्ठलाच्या नामाची तंद्री लागली होती तुम्हाला. जागा करावा की नग ह्याचाच विचार करत होती. सोयरा अगं विठ्ठल नामाचं सामर्थ्य ज्याला कळलं त्याला ईश्वराची प्राप्ती झालीच म्हणून समज. ढवळा शेजारी बांधला पवळा वाण नाही पर गुण लागला. म्हणजे म्हणजे मी अभि अभंग केलाय. काय सांगतेस? सांगू काय? अगं सांग की. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम. नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम. देही असुनी तू विदेही सदा समाधिया पाही. पाहणे पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सोयरा अगं किती चांगला अभंग लिहिलायस तू. हा अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. वा अगं किती साध किती सरळ शब्द आणि केवढा अर्थ भरलाय त्यात. तुला सांगतो सोयरे अगं भल्या भल्या पंडितांनी नाही जमायचं हे. बरं वाटलं भाई मनाला. खरंच बरं वाटलं. चोखोबाच्या मारीनं हा अभंग केलाय यावर लोक विश्वास तर ठेवतील का? अगं का नाही ठेवणार? अगं तुझं हे अभंग अगं या जातीपातीच्या भीती पार करून फार लोकांपर्यंत जातील. अगं विठ्ठलाचा आशीर्वाद आहे तुला. पांडुरंग पांडुरंग. मी भाकरी आणली तेवढी खाऊन घ्या आता. चोखोबा देवा पांडुरंगा
अगं सोयरा, अगं माझा पांडुरंग आला. जेवायला जेवायला दे की माझ्या देवाला. पांडुरंगा, गरीबाच्या घरची चटणी भाकर आवडेल ना मग तुला? भक्तीच्या रसामुळं साध्या अन्नालाही पक्वान्नाची गोडी येते. माझ्या देवाला घ्या घ्या देवा. तुम्ही घ्या चोखोबा. मी घेतो, तुम्ही घ्या देवा. अहो तुम्ही जेवला की माझं पोट भरलं का? पांडुरंग, अरे जेवताना किती गोड दिसतोयस तू. बघितलं, पांडुरंगाने माझ्या हातचं जेवण जेवलं. हिठला हिठला, या मारणीच्या हातचं जेवलास तू. मला सर्व समान. मीच निर्माण केलेल्या विश्वात भेदाभेद कशाची? मुख्याकडे जाऊन त्याची खरळपट्टीच काढ. देवा, अहो अहो जेवताना बोलू नका हो, ठसका लागल. पाहिलेत का? पाहिले म्हणूनच म्हणतोय, या चोख्याला आणि त्याच्या बायकोला वेळ लागलेली दिसतंय. पांडुरंगा, गरीबा घरची भाकर कशी वाटली? पांडुरंगा, देवा असं रोज पंक्तीला येत जावा की. अहो लय बरं वाटतंय आम्हासनी. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तथा असतो. सोयरे, बघितलंच ना देव किती दयाळू आहे ती. अगं अगं त्याला आपल्या बिगार करमतच नाही. वय, अगदी बरोबर बोललं बघा तुम्ही. त्याला आपल्या बघा करमतच नाही. अरे चोख्या, शिंच्या, ही धनी, अरे मगापासून तुझे नाटक बघतोय. मला विठोबा दाखव, नाही तर थोबाड फोडीन तुझे. असं का करताय? अहो आत्ताच तर माझा विठोबा येऊन गेला. अहो माझ्याबरोबर बसला, बोलला, जेवला बी. जेवला बी? झाला झाला, बेडा झाला, ठार बेडा झाला. शास्त्री बुवा, मला सांगा, आपण एवढी वर्ष झाली पांडुरंगाची सेवा करतो, उपासना सुद्धा करतो, पण आपल्याला कधी विठ्ठल प्रसन्न झालाय नाही ना? पण ह्याला दिसला म्हणे. अहो जेवला सुद्धा याच्या बरोबर. शास्त्री बुवा, या समाजघातक्याला वेळीच अवर घातला पाहिजे हो, नाहीतर हा गावभर सांगत सुटेल, मीच विठोबा मीच विठोबा म्हणून. ए चोख्या, इकडे थांब जरा, तुझं थोबाडच राहू. काय रे शिंच्या, आता तुला डोळ्यांसमोर तारे दिसले असतील आणि त्या ताऱ्यांच्या प्रकाशात तुला विठ्ठल दिसला असेल तुझा. चला चला आता बदल, विठ्ठल विठ्ठल करत. कारभारी पांडुरंग इकडे आला, आपल्या संग बसला, बोलला, जेवला बी. तरी बी या लोकांनी आपल्यावर विश्वास का नाही? बसल सोयरे, त्यांचा बी विश्वास बसल. अगं तो आपली परीक्षा घेतोय ग. पर तुला सांगतो, एक ना एक दिवस या लोकांनी कळून चुकल की तो पांडुरंग या चोख्याचा आहे आणि हो चोखोबा त्या पांडुरंगाचा. विश्वास बसल त्याचा सोयरे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. हे काय? देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणि गावावर वळते कसले? देवा देवा, आमचं काही चुकलं का? हो, थांबा गुरुजी, चूक लक्षात आली आमच्या. हो, परवा आम्ही त्रागा करून चोखोबांच्या थोबाडीत मारले आणि तसे वळ मात्र पांडुरंगाच्या गालावरती उमटले. काय करू पांडुरंगा, चूक झाली आमची. हे पहा, नुसते चुकले म्हणू नका. असे करा, आधी तुम्ही स्वतः चोखोबांकडे जा, त्यांची क्षमा मागा आणि त्यांना इथे घेऊन या मंदिरामध्ये. हवे तर मी येतो तुमच्या बरोबर. नको गुरुजी, हो, ज्यांनी पाप केलं ना त्यांनी क्षमा मागायला पाहिजे. हो,
येतो. पांडुरंगात चुकलं माझं, चोखोबाला मी शरण जातो. माझं चुकलं. चोखोबा, 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 अहो चोखोबा, 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 आम्हाला क्षमा करा. क्षमा? हो, गुन्हा केला असता तर क्षमा केली असती. चोखोबा, आम्ही तुम्हाला मारले, बदडले, पण ते देवाला नाही आवडले. हा, काय झालं? हो, पांडुरंगाच्या गालावर बोट उमटली. तो माझ्या पांडुरंगाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागले. चोखोबा, चोखोबा, मंदिरात चला. चोखोबा, मंदिरात? अहो, मी महार आहे, मला मंदिरात कोण घेणार? हो चोखोबा, आता आणखी लाजवू नका. चोखोबा, चला मंदिरात चला. अहो, देवापाशी जातीभेद भेदभाव काही नसतो. चला चोखोबा, मंदिरात चला. चला. संत चोखोबा महाराज की जय. देवा, पांडुरंगा, भक्तावर आम्हा माया करणाऱ्या पांडुरंगा, तुझ्या रंगात आता मला विलीन करून घे. चोखा मने मज घ्यावे पदरात, ठेवा माझे चित्त तुमचे पायी. चोखोबांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळाला हा श्रद्धेचा अश्रद्धेवर, सत्याचा असत्यावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय होता. हा विठ्ठल भक्तांचा विजय होता. विठ्ठलाचे अजरामर अभंग लिहिणाऱ्या चोखोबांवर उतार वयात संकट आलं. मंगळवेढ्याचं कूस पुन्हा नव्यानं बांधायचं काम निघालं. चोखोबांसकट काही महारांना हे कष्टप्रज्ञ काम करण्याचं फरमान निघालं. विरक्तीकडे आणि वार्धव्याकडे झुकलेले चोखोबा दगड माती वाहून थकून गेले. तो दिवस एकादशीचा होता. काम सुरू करण्यापूर्वी चोखोबांनी विठ्ठल पूजा मांडली आणि एवढ्यात मंगळवेढ्याच्या कुसाची भिंत चोखोबांच्या अंगावर कोसळली. विठ्ठलाच्या चरणी देह ठेवून चोखोबा अनंतात विलीन झाले. चोखोबांच्या देहांताची वार्ता विठ्ठलानं नामदेवांना साक्षात दिली. नामदेवांना चोखोबांच्या अस्थी सापडेनात. इतक्यात एका चितेमधील अस्थीतून आवाज आला, विठ्ठल विठ्ठल. त्या चोखोबांच्या अस्थी होत्या. विठ्ठल आज्ञेनुसार नामदेवांनी अस्थि विसर्जन चंद्रभागेत केलं. चोखोबा संत चोखा मेळा झाले.